नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील काही अत्यंत ज्वलंत आणि गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी नुकतीच एक अत्यंत महत्त्वाची राजकीय भेट पार पडली. ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला खासदार श्रीमती सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. या भेटीत केवळ राजकीय चर्चा नव्हती, तर देशातील तरुण आणि बळीराजाच्या अस्तित्वाचा आणि हक्कांचे प्रश्न मांडले गेले. चला तर मग जाणून घेऊयात या बैठकीत नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली. विभाग 1, शिक्षण क्षेत्र आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न. तरुणांच्या भवितव्याशी खेळणारा मुद्दा म्हणजे नीट परीक्षेतील पेपरफुटी. पेपरफुटी आणि आंदोलन. शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर विद्यार्थ्यांचा आक्रोश मांडला. पेपरफुटीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि त्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेला आंदोलन हा चर्चेचा मुख्य विषय होता. पोलिसांची अयोग्य वागणूक. आपला न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून बळाचा वापर झाला. त्यांना अयोग्य वागणूक देण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पवार साहेबांनी हे गुन्हे मागे घेण्याची आणि पेपरफुटीच्या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची ठाम भूमिका पंतप्रधानांसमोर मांडलेली आहे. दुसरा आणि सर्वात मोठा मुद्दा होता तो महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा. शरद पवार यांनी एका सविस्तर पत्राद्वारे महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांची विदारक स्थिती पंतप्रधानांसमोर मांडली. प्रशासकीय आणि धोरणात्मक त्रुटी. अनियमित पाऊस आणि दुष्काळ या नैसर्गिक संकटासोबतच प्रशासकीय उदासीनता शेतकऱ्याच्या मुळावर उठलेली आहे. शेतकरी आत्महत्यांचं विदारक सत्य. महाराष्ट्रात सरासरी दर तीन तासात एका शेतकऱ्याची आत्महत्या करत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात एका वर्षात 2,700हून अधिक शेतकऱ्यांनी जीव गमावलेला आहे. प्रलंबित मदत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणारी 1 लाख रुपयांची सरकारी मदत क्लिष्ट अटी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेली आहे. ही मदत थेट आणि त्वरित डिजिटल माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी यात करण्यात आलेली आहे. राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी हजारो कोटी रुपये मंजूर होतात, पण वास्तव्य काय आहे? अपूर्ण प्रकल्प आणि भ्रष्टाचार. प्रशासकीय भ्रष्टाचार आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे जलजीवन मिशनसह अनेक महत्वाचे सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. यामुळे पुरेसा पाणीसाठा असूनही अनेक भागामध्ये कृत्रिम पाणी टंचाई आहे. थर्ड पार्टी ऑडिटची मागणी. या सर्व प्रकल्पांचे तत्काळ स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिट करावे आणि दोषींवर कारवाई करून प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी. हा मुद्दा बैठकीमध्ये प्रकर्षाने मांडण्यात आला. शेतकऱ्याच्या आर्थिक सुरक्षेचं काय, यावरती सुद्धा ठोस चर्चा झाली. MSPचा कायदेशीर अधिकार. केंद्र सरकार 23 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत MSP जाहीर करते, पण महाराष्ट्रात खरेदी केंद्रे वेळेवर सुरू होत नाहीत. केवळ 5% ते 12% शेतमाल सरकारी दराने खरेदी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना 15 ते 25% कमी दराने माल विकावा लागतो. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून MSPला कायदेशीर हमी म्हणजेच लीगल गॅरंटी मिळायलाच हवी. पीक विमा आणि बनावट बियाणे विमा कंपन्या वेळेवर सर्वेक्षण करत नाहीत, त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास महिने विलंब होतो. या प्रक्रियेमध्ये जिओ टॅगिंग अनिवार्य करावे. बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट बियाण्यांवर कठोर कारवाई करावी आणि कृषी निविष्ठांवर GST कमी करावा अशी मागणी केली गेली. शेतकरी केवळ मदत किंवा कर्जमाफी मागत नाही, तर तो आपल्या घामाचे योग्य दाम आणि पारदर्शक प्रशासन मागतो. देशाची अन्न सुरक्षा बळकट करण्यासाठी धोरणात्मक त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. शरद पवार यांनी मांडलेल्या या सर्व गंभीर प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यावर ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता या आश्वासनाची पूर्तता किती प्रमाणात होते आणि किती लवकर होते हे पाहणे महत्वाचे ठरेल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ. यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आणि
ही सर्व मागणी पूर्ण होणार का नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. धन्यवाद.